गेले ते दिवस आणि राहिले ते ब्लॉगच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर हा ब्लॉग आहे नवरात्रीमधला, जेव्हा आम्ही पालखेडवरून चाललो होतो ओझरला मेडिकल चेकअपसाठी। तत्पूर्वी आम्ही बेलामधले डिझेल टाकलं, कारण आम्ही पण जेवलो होतो। म्हटलं चला आता बेलाला पण लंच करूया, म्हणून डिझेल टाकलं आणि निघालो पुढे। आता आम्ही पोहोचलो आहोत पिंपळगावमध्ये। मोनू आणि ऋषू गेलेत टोल नाक्याच्या इथे काही डॉक्युमेंट सबमिट करायचे, तर गाडी साईडला पार्क केली आणि ते डॉक्युमेंट सबमिट करायला गेलेत। मी वेट करते त्यांचा गाडीमध्ये, तर म्हटलं चला पटकन क्विक अपडेट देऊन टाकू। तर मी आता पुण्याहून आले आहेत नाशिकला, म्हणजेच पालखेडला सासरी, आणि आता चालले आहेत दवाखान्यात ओझरला। आणि तिकडून काही गोष्टी म्हणजे काही कामं आहेत, ते कामं झाल्यानंतर जाणार आहे मळ्यातल्या घरी, आणि तिकडे काही स्पेशल शूट करणार आहेत। तर ते शूट पण तुम्हाला दाखवेल, तर संपूर्ण ब्लॉग पाहायला विसरू नका। फाट्यावर म्हणजे साईकडे फाट्यावर संकेत शेटनी लस्सी पार्सल घेऊन दिल्या, थँक्यू संकेत। आणि इकडे यांचा आणि हा निसर्ग आणि हा देखावा बघून ना मला एकच गाणं आठवतं, काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना। खरंच किती मोठं शहर असू दे, पण हा आनंद नाहीच। पुण्याहून तसं तर आम्ही माझ्या प्रेग्नन्सीच्या 7व्या महिन्यातच गावाकडे शिफ्ट झालेलो काही दिवसांसाठी। तर मग हे पहिलं रुटीन चेकअप होतं, म्हणून मग म्हटलं चला आता रुटीन चेकअप तर झालं, मग जाऊयात मम्मी पप्पांकडे। मग मम्मी पप्पा मळ्यात गेलेले होते, तर त्यांना गेलो मळ्यात भेटायला। आणि म्हटलं थोडासा मला पण चेंज, कारण वीकेंड होता आणि टाइम होता, मस्त ऊन पडलेलं होतं। दिवसांनी लग्नानंतर आय थिंक पहिल्यांदा माझ्या नवऱ्याला माझ्या वडिलांची शेती दाखवायला घेऊन आले। त्याचं एकच म्हणणं राहतं, मी लग्नाच्या आधी पाहिलेली आहे, बट ठीक आहे ना, लग्नाच्या आधी ती गोष्ट वेगळी राहते, आत्ताची गोष्ट कशी वेगळी। तर गिलक्याच्या बागांतून चालतोय आणि तो म्हणतोय की आता मी काळा पडेल, तर त्याला घरी जाऊन मला पेडिक्युअर, मेनिक्युअर, फेशियल, ब्लीच सगळं करून द्यावं लागेल। त्याला एक तर चिखल म्हणजे काय माहित नाही, त्याला दाखवते बघ हे गिलक्याचा वेल असतो बरं, त्याला वरती गिलके येतं माहिती ना तेवढं। हे आहे आमचं शेताचे सामान ठेवण्याचे शेड, म्हणजे तिथे कॅरेटर, ट्रॅक्टर वगैरे अशा सगळ्या गोष्टी शेतीला लागणाऱ्या ठेवल्या जातात। तर ही आमची विहीर, आमचे मालक तिची पाहणी करत होते। ह्या विहिरीतूनच आमच्या सगळं शेताला पाणी पुरवलं जातं। आणि आहे चिवताईचा छोटासा छानसा खोपा, आवाज ऐका मस्त चिव चिव। समोर एवढं सारा चिखल बघून आमच्या मालकांनी डायरेक्ट खालीच बसून घेतलं, व्हाईट शूज घालून आले होते आणि म्हणे कसं जाऊ मी आता पुढे। हा आहे आमचा गिलक्याचा बाग, मस्त याचा गिलक्याचा खुडा चालू आहे। मम्मी पप्पा दोघेही गिलक्याचा खुडा करत होते, तर आता भेटूयात त्यांना। जॉब लागल्यापासून ना शेतात येणं माझं जरा कमीच झालं, कारण जॉबमुळे नेहमी माझं एकतर पुण्याला किंवा लग्नानंतर हैदराबादला राहायचो आम्ही, तर त्यामुळे जास्त शेतात येणं होत नाही। परंतु जेव्हा पण मी माझ्या माहेरी येईल ना, तेव्हा आवर्जून एकदा तरी मी शेतात जातेच, कारण तो मोकळा निसर्ग, मोकळी हवा आणि आपल्या मातीशी ते घट्ट असलेलं नातं ना पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी लहानपणाच्या आठवतात आणि इतकी भारी वाटतं ना। तर खूप दिवसांनी मी आमच्या शेतात आली होती, म्हणून ना मला खरंच खूप आनंदी आणि छान वाटत होतं। गेल्यानंतर आई पप्पांशी गप्पा मारल्या, आणलेल्या लस्सीचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर सर्वच जण पुन्हा एकदा जोमाने कामाला सुरू झालो। शेतकरी म्हणजे ना कष्टाने धान्य पिकवून जमिनीतून सोने पिकवणारा दुसरा जादूगारच, मात्र त्याची व्यथा आणि कष्ट शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याशिवाय समजतच नाही। आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतकऱ्याची मुलगी म्हणून मला याचा अभिमान सुद्धा आहे। परंतु ज्या दिवशी आपण पिझ्झा बर्गर प्रमाणे भाकरी ऑर्डर करून खाऊ ना, त्याच दिवशी या देशाला शेतकऱ्याची खरी किंमत कळेल। काय पटतंय ना? असं वाटतं ही व्यथा तर व्यथाच राहणार। असो, ह्या व्यक्तिमत्वाला तर तुम्ही ओळखतच असाल, मागच्या ब्लॉगमध्ये सनग्लासेस लावून कांदा कापणारे आमचे बंधू राया अथर्व उर्फ मोनू भवराजकर। हे बघा, पप्पाने DIY केलेल्या ह्या गाड्यावर गिलके वाहताना 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह। इकडे गिलके भरण्याचं काम चालू आहे, कोणाला माणसं पाहिजे असतील रोजाने तर ना भेटून जातील। सध्या वर्क फ्रॉम होम चालू आहे, सो आम्ही दुसरे पार्ट टाइम जॉब पण ऍक्सेप्ट करतो। एक्सक्यूज मी मिस्टर ऋषिकेश आहेर अँड अथर्व राजकर, कसं वाटतं तुम्हाला? तुमचा रोज काय ते सांगा मला, तसं लोकांना सांगायला। कैसा लगा मेरा मजाक?
सर्व गिलके खुडून झाल्यानंतर ना एक छोटासा स्नॅक्स ब्रेक घेतला आणि तहान पण लागली होती. खरं तर चहा प्यायची खूप इच्छा होती, परंतु इकडे जवळपास अशी चहाची टपरी नाही आहे म्हणून स्नॅक्सवरच काम भागवलं. त्यानंतर बदला आणि चांगला माल साईडला केला. कॅरेट रचली आणि कॅरेट आमच्या व्हॅनमध्ये टाकून मस्त छान छान फोटोज क्लिक केली. सूर्यास्ताचाही आनंद घेतला आणि संपूर्ण शेत एकदम मन भरून बघितलं. गिलके खुडून झालेले आहेत आणि आता ते पोचवणार आहेत मार्केटला. आम्ही चाललो आहोत घरी. सनसेट व्हायचा टाइम झालाय. मस्त सॉंग्स चालू आहे. थोडा वनभोजन पण झालं, म्हणजे स्नॅक्सच खाल्ले, थंडगार पाणी पिलं. घरी जाऊन मस्त फ्रेश होऊन पुढे काय काय होणार आहे ते मग तुम्ही बघत राहा. गाडीला तिचा मालक कळलाय असं. हे सगळं आलंय ब्लॉग मध्ये. घरी गेल्यानंतर बेलाला पार्क केले आणि गेल्या गेल्या ऋषूनी आधी रुद्राची टेस्टिंग केली आणि तिचा मस्त चक्कर घेतला. तेव्हाच त्याच्या मनाला शांती झाली, कारण 3-4 दिवसांपासून रुद्रा माझ्या पप्पांच्या घरी लावलेली होती. तर मग रुद्रा मस्त चकाचक चालू होती. त्यानंतर चहा पाणी घेतला, थोडासा नाश्ता केला आणि निघालो पुन्हा पालखेडला जाण्यासाठी. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.